नमस्कार मित्रांनो, मी पूजा. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही ज्या घरात लहानाचे मोठे झाला आहात त्या घरात एक अशी खोली आहे जी गेल्या 15 वर्षापासून बंद आहे. त्या खोलीबद्दल तुमची आई तुम्हाला काहीच सांगत नाही. उलट त्या खोलीजवळ जाऊ नकोस असं वारंवार बजावत असते. पण एका रात्री अचानक तुम्हाला त्या बंद खोलीतून तुमचं नाव ऐकू येतं, आर्या. आर्या. तुम्ही घाबरतात, पण कुतूहल तुम्हाला त्या दरवाजापर्यंत घेऊन जातं आणि तिथे तुम्हाला असा एक गुप्त दरवाजा सापडतो ज्यामागे तुमच्या कुटुंबाच्या भूतकाळाशी जोडलेलं एक भयंकर रहस्य लपलेलं असतं. एक जुनं पत्र, एक रहस्यमय डायरी आणि काही असे फोटो जे पाहिल्यानंतर आर्याला जाणवतं की तिच्या आईने तिला 15 वर्ष जे सांगितलं ते कदाचित पूर्ण सत्य नाही. पण सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा आर्याला कळतं की तिच्या वडिलांचा मृत्यू जसा सांगितला गेला होता तसा तो झाला नव्हता. आणि मग मध्यरात्री त्या बंद खोलीच्या दरवाजावर 3 वेळा टकटक होते. आतून एक आवाज येतो, आर्या, तुझ्या आईवर विश्वास ठेवू नको. आता प्रश्न आहे की त्या खोलीत खरंच कोण आहे? आर्याची आई नेमकं कोणतं रहस्य लपवत आहे? 15 वर्षापूर्वी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आणि जर आई खोटं बोलत असेल तर त्या बंद खोलीतून आर्याला सत्य कोण सांगत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ही रहस्यमय कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी समोर येणारं सत्य तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं असेल. बंद खोलीचं रहस्य. एका छोट्याशा गावात आर्या नावाची मुलगी आपल्या आईसोबत एका जुन्या वाड्यात राहत होती. त्या वाड्यात एक खोली अशी होती जी गेल्या 15 वर्षापासून बंद होती. आईने आर्याला नेहमी सांगितलं होतं, त्या खोलीजवळ जाऊ नकोस. आर्याला मात्र त्या खोलीचं खूप कुतूहल होतं. एका रात्री अचानक घरात वीज गेली आणि अंधारात तिला त्या बंद खोलीतून कुणीतरी हळू आवाजात तिचं नाव घेतल्यासारखं वाटलं. आर्या घाबरली, पण दुसऱ्या दिवशी तिने आईला विचारलं तेव्हा आईने स्पष्ट सांगितलं, तुला भास झाला असेल. काही दिवसांनी पुन्हा त्या रात्री त्याच खोलीतून आवाज आला. यावेळी आर्याने धाडस करून दरवाजाजवळ जाऊन कान लावलं. आतून कोणीतरी म्हणत होतं, आर्या, कपाटाच्या मागे पहा. आर्याला धक्का बसला, कारण हा आवाज तिला ओळखीचा वाटत होता. तिने आईला न सांगता कपाट हलवलं आणि भिंतीमध्ये एक छोटासा लाकडी दरवाजा दिसला. दरवाजा उघडल्यावर आत एक जुना लोखंडी डब्बा होता. त्या डब्यात काही जुने फोटो, एक डायरी आणि एक पत्र होतं. पत्रावर लिहिलं होतं, हे पत्र आर्यापर्यंत पोहोचलं तर समजून घे. तिच्या आईने तिला जे सांगितलं ते पूर्ण सत्य नाही. आर्याच्या हातापायाखालची जमीन सरकली. तिने डायरी उघडली तर त्यात 15 वर्षापूर्वीच्या एका रात्रीची नोंद होती. त्या रात्री आर्यांच्या वडिलांचा अपघात झाला नव्हता, तर त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्या घटनेचा एकमेव साक्षीदार घरातील कुणीतरी होता. आर्या डायरी वाचत असताना तिच्या मागे आई उभी असल्याचं तिला जाणवलं. आईच्या हातात तोच जुना फोटो होता. आर्या घाबरत विचारलं, आई, बाबा खरंच अपघातात गेले होते का? आई काही क्षण शांत राहिली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, नाही, पण तुला वाचण्यासाठी मला इतकी वर्ष खोटं बोलावं लागलं. आर्या काही बोलणार तेवढ्यात घराच्या बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. आईने खिडकीतून पाहिलं आणि तिचा चेहरा अचानक बदलला. ती घाबरून म्हणाली, तो परत आला. आर्याने विचारलं, कोण? आईने फक्त एवढंच म्हटलं, ज्याच्यापासून मी तुला 15 वर्ष लपवत होते. तेवढ्यात बंद खोलीच्या दरवाजावर 3 वेळा जोरात टकटक झाली
आणि आतून पुन्हा तोच आवाज आला, आर्या, तुझ्या आईवर विश्वास ठेवू नकोस. आर्या आईकडे पाहतच राहिली, कारण आज तिच्यासमोर एकच प्रश्न होता, खरं कोण बोलत होतं, तिची आई की त्या बंद खोलीतील आवाज? तर मित्रांनो, या कथेचा शेवट आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवून जातो. सत्य कितीही लपवलं, कितीही वर्ष दडून ठेवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतंच. भीतीपोटी किंवा कोणाला वाचवण्यासाठी सांगितलेलं खोटं कधीकधी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवतं. म्हणून नात्यामध्ये विश्वास आणि सत्य यांना नेहमीच महत्त्व द्या. कारण रहस्य कितीही मोठं असलं तरी सत्यापेक्षा मोठं कधीच नसतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच रहस्यमय कथा ऐकण्यासाठी स्वप्नांची पाठ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन थरार आणि रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, प्रत्येक बंद दरवाजामागे रहस्य असेलच असं नाही, पण प्रत्येक रहस्यामागे एक सत्य नक्की असतं.